चला तर मग आज बनवूया मस्त अशा चमचमीत सुक्या आणि रशाच्या वालाच्या शेंगा। तर मी इथे त्यासाठी तेल घेतले, तेल टाकून घेतले, त्यानंतर मोहरी टाकली, कांदा, कढीपत्ता छान थोडं फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर टाकायचे आलं लसणाचं पेस्ट, हळद, लाल तिखट आणि परत छान फ्राय करून घ्यायचं। थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर घरगुती तुम्ही कुठलाही मसाला यात टाकू शकता। एक चमचा मसाला टाकून घ्यायचा कुठलाही, आणि टोमॅटो टाकायचे, मीठ टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। टोमॅटो म्हणजे छान सॉफ्ट होतात। आणि त्यानंतर इथे टाकून घेणार आहोत आपण वालाच्या शेंगा। तर शेंगा टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आणि 10 मिनिटे झाकण ठेवून शेंगा शिजू द्यायच्या। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या वालाच्या सुक्या शेंगा तयार आहेत। तर मी इथे अर्ध्या शेंगा काढून घेतल्या आहेत आणि अर्ध्या ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट आणि पाणी टाकलंय। त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकलं की झाकण ठेवून 1-5 मिनिटे आपण परत शिजू देऊ। तर इथे मी रशाच्या यासाठी केल्या, कोणाला सुक्की भाजी आवडते तर कोणाला रशाची, असं तर प्रत्येकच घरात असतं। तर हे बघा, छानपैकी असं मस्त त्याचा रस्सा पण तयार होतो। चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।